उद्धारा जगतधारा देई सर्वासावर सर्वानुसंधानी चित्तरमो निरंतर काम क्रोधाधिक थारा मिळून च अंतरी अखंडित वसो चित्त तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पद्मांची भाव भक्ती ते सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तू मना जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावली मातोश्री माझ्यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे चित्त व संचिताचा संबंध काय, तो संबंध सांगा असा प्रश्न आहे। संचितामध्ये चित्त आणि चित्त असं दोन सारखे वाटल्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांचा नेमका संबंध काय हा प्रश्न त्याप्रमाणे आला असेल। पण चित्त असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मानवी मनामध्ये जे मानवी मन म्हणण्याची जी आपली जी चार अंतरेंद्रिय मन चित्त बुद्धी आणि अहंकार ही जी चार आपल्या प्रत्येक माणसाच्या जाणीवेचे प्रगटीकरणाचे हे चार प्रकार आहेत। चार अंगाने हे मन म्हणजे जाणीव कार्यरत असते या चार अंगाने। म्हणजे कधी आपण संकल्प आणि विकल्प करत असतो, असं करूया की तसं करूया असं ज्यावेळेला आपल्या मनामध्ये संभ्रम असतो किंवा असं करूया तसं करूया असं सतत चिंतन असतं त्यावेळेला ते मन असतं, त्यालाच त्या जाणीवेला मन म्हटलं म्हणजे मनालाच मन म्हटलं असं तर दोन्ही सारखे वाटत म्हणून। पण इथे बहिर्मन आणि अंतर्मन म्हणून असलेलं जे मन आहे म्हणजे जाणीव, या जाणीवेमध्ये संकल्प विकल्प होतात तर त्याला मन म्हणतो आपण। ह्याच जाणीवेमध्ये म्हणजे आपल्याच मनामध्ये आपण चिंतन करतो एखाद्या गोष्टीचं, चांगली किंवा वाईट दोन्ही गोष्टीचं जेव्हा चिंतन करतो तेव्हा त्या जाणीवेच्या त्या अवस्थेला चित्त म्हणतात। आणि ज्या वेळेला
आपण निर्णय घेतो की असंच केलं पाहिजे, आता मला हेच करायचं आहे, असं ज्यावेळेला एखादा माणूस किंवा एखादी व्यक्ती निर्णय घेते की नाही मला असं जायचं, म्हणजे थोडक्यात उदाहरण दिलं लक्षात येईल की असंच करायचं म्हटलं की तिथे असतं ते बुद्धीचं कार्य असतं. म्हणजे मन, चित्त, बुद्धी. आणि पण ह्या तिन्ही मनाच्या अवस्था अहंकाराच्या अधिष्ठानावर असतात. म्हणजे मी, देह ह्या अधिष्ठानावर हे कार्य असतं. म्हणजे जाणीवेचं कार्य जेव्हा अहंकाराच्या अधिष्ठानावर असतं आणि अहंकाराच्या अधिष्ठानावर आपण म्हणजे ती व्यक्ती, एखादी व्यक्ती जेव्हा संकल्प विकल्प करते तर तिला मन म्हणतात. चिंतन करते, अनिष्ट चिंता किंवा चांगले चिंतन करते तेव्हा त्याला आपण चित्त म्हणतो. आणि निर्णय घेतला की बुद्धी. म्हणजे थोडक्यात जर आता रजा आहे, आता कुठे जाऊया, पिकनिकला इथे जाऊ की तिथे जाऊया असं आपण ठरवतो की नाही. कोण म्हणते ह्या बाजूला जाऊ, तर कोण म्हणते त्या बाजूला. असं घरातली मंडळी ज्या वेळेला चर्चा करत असतात तर कुठे जाऊया हा निर्णय नसतो, पण जो ज्या विचार असतो तो आपण इथे जाऊया तिथे जाऊया असं सगळं सतत नक्की काहीच माहीत नसतं, पण जाऊया असं वाटत असतं. तर ते असतं ते मन. आता हे मन इथे जाऊया तिथे जाऊया करताना मग ज्या वेळेला कोणतरी सांगतं त्याला आपण अमुक एक ठिकाणी जाऊया की थंड हवेच्या ठिकाणी जाऊया असं जेव्हा विचार करायला लागतो तर तिथे जाण्यासाठी नेमकं काय काय करायचं जेव्हा चिंतन करतो आपण, तर तिथे जायचं तर कसं जायचं, तिथे कुठे पोचायचं, कुठे राहायचं, कसं बसायचं, हे सगळं ज्यावेळेला चिंतन सोडतं तेव्हा असतं ते चित्त. आणि शेवटी आपण ठरवतो ना हा इथेच जाऊया, एखाद्या जागी जायचं ठरवलं की नाही तिथेच जायचं आहे हा निर्णय झाला की ते असं बुद्धी. हे तिन्ही जी जाणीवेच्या अवस्था आहेत, म्हणजे आपल्या जाणीव म्हणजे आपल्या मनाच्या अवस्था आहेत. म्हणजे मनामध्ये नेहमी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये संकल्प विकल्प असतात. मग त्या अंगाने चिंतन असतं चांगलं वाईट. म्हणजे एखादा माणसाने जर समजा आपल्याला वेडावाकडं काही बोललेलं आहे, अपमान केला आहे, तर ते आपल्या मनामध्ये सतत असतं, सलत असतं. म्हणतो ना मनामध्ये हे सलत आहे, म्हणजे ते त्या चित्तामध्ये असतं. म्हणजे ती मनाची अवस्था, जाणीची अवस्था, त्याला आपण चित्त म्हणजे चिंतनात्मक ती जाणीवेची अवस्था. मग अनिष्ट असले तरी ते चित्त किंवा चांगलं चिंतन असेल, चांगल्या गोष्टीचं सतत आपण चिंतन करतो, आपल्याला असं करायचं आहे, ह्या मार्गाने जायचं आहे किंवा लोकांचं भलं व्हावं असं जेव्हा चिंतन नसेल तर ते सुद्धा चित्त असतं. म्हणून आणि तिसरी म्हणजे बुद्धी म्हणजे निर्णय, निश्चय. दुसरं म्हणजे निश्चयात्मक जाणीवेची अवस्था, त्याला बुद्धी असं म्हणतात. पण त्या तिन्हीच्या ठिकाणी मी हा तिथे असतो. हा मी म्हणजे अहंकार. मी कोण? मी अमुक नावाचा, गावाचा, काय जे असेल ते. म्हणजे मी चिंतन करतो तर ते चित्त. मी असं करू की तसं करू असा जेव्हा विचार करतो तेव्हा ते असतं ते मन. आणि मी असंच करणार असा जेव्हा निर्णय घेतला की तिथे बुद्धी असते. आता हा चित्त हा जो शब्द आहे परमेश्वराच्या अपेक्षेत थोडासा फरक करून त्या चित्ताकाश म्हणतात. इथे अनंत स्वरूप ही जी स्वरूप आहे किंवा जे अनंत स्वरूप हे जे चैतन्य स्वरूप आहे की चैतन्य केवळ असणं अशा अपेक्षित असतं तर त्याला चिदाकाश म्हणतात. चिदाकाश म्हणजे ज्या परमेश्वराचं मूळ स्वरूप, निर्गुण निराकार स्वरूप असं जे आपण म्हणतो तर ते चिदाकाश असतं. आणि त्या चिदाकाशामध्ये जेव्हा असणेपणाचं भान येतं तेव्हा त्याला म्हणतात चित्ताकाश. आणि त्या भानातून जेव्हा त्या चिदाकाशातून विश्वरूप प्रगट झालं त्या विश्वरूपाला म्हणतात भूताकाश. म्हणजे परमेश्वराच्या अपेक्षेत असलेलं चित्त की चित्त म्हणजे चित्ताकाश. आणि मानवी मनाच्या अपेक्षेत असलेलं चिंतनात्मक मन म्हणजे चित्त. ते संबंध आहे तसं जर असं बघायला गेलं तर. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण सतत अनेक विचार करत असतो, चांगले वाईट
असं करूया तसं करूया, हे करूया ते करूया, काही संकल्प विकल्प सतत चालत असतात की मला हे करायचं आहे, पुढे जाऊन मला ते करायचं आहे, असं जे सतत मनामध्ये विचार असतात ते म्हणजे आपलं मन, म्हणजे संकल्प विकल्पात्मक असलेली ही जाणीव. आणि ह्या विचारातूनच एखाद्या विचाराचं एखाद्या वस्तूचं आपण सतत चिंतन करतो. इथं ते करावे देवाचे चिंतन, म्हणजे जिथे चिंतन असतं त्याला म्हणतात चित्त. आता म्हणून लक्षात घ्या, चित्त हा जो शब्द आहे त्याच्यातून आपल्याला लक्षात आहे. पण आता आपण ज्यावेळेला वरद प्रार्थना म्हणतो, म्हणजे सुरुवातीला जे म्हटलं, उद्धारा जगदधारा देई सर्वा असावर स्वरूपानुसंधानी चित्त प्रमो निरंतर. म्हणजे इथे आपण प्रार्थना काय मागतोय की स्वरूपानुसंधान, म्हणजे सतत परमेश्वराचं सतत स्मरण, अखंड स्मरण कुठे असू दे, चित्तामध्ये. चित्त रमो निरंतर, म्हणजे चित्त म्हणजे सतत आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हे परमेश्वराचं चिंतन असावं. लक्षात घ्या. आता इथे चित्त सांगताना म्हणजे चित्ताला खूप महत्त्व आहे. जिथे चिंतन होतं तिथे परिणाम होत असतो जीवनामध्ये. आपल्या मनामध्ये निम्या पद्धतीने आपण चिंतन करत असतो. म्हणजे एखादा विचार पुन्हा 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 जे आपण करत असतो ते चिंतन असतं. एखादा अनिष्ट विचार पण पुन्हा पुन्हा करतो आणि ते ज्यावेळी होतं त्या चिंतनातून आकाराला येतो. म्हणजे आपण म्हणतो जसा विचार तसा तुमचा जीवनाला आकार असं म्हणतो ना आपण. ते जसा तुमचा विचार म्हणजे जेव्हा चिंतन आपल्याकडे त्या विचाराचं पुन्हा पुन्हा होत असतं तेव्हा ते चिंतन म्हणजे तो विचार, ती भावना अंतर्मनात जाते आणि अंतर्मनातून पुन्हा जीवनामध्ये तो विचार आकाराला येतो. म्हणून चिंतन एका बाजूनी जर शुभ चिंतन, मनुष्याचं जीवन अतिशय आनंददायी करू शकतं. जर आपण चांगले विचारांचं सतत चिंतन करायला लागलो तर आपल्या जीवनामध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला प्राप्त होऊ शकतात. पण बऱ्याच लोकांच्या हे लक्षात येत नाही. बरेच लोक अनिष्ट चिंतनाकडे वळलेली असतात. म्हणजे कोणी अपमान केला आहे तर आपल्या चित्तामध्ये काय असतं, ह्या माणसाला मला धडा शिकवायचा आहे, म्हणजे हे चिंतन असतं. म्हणजे तिथे आपलं चिंतन नकारात्मक होतं आणि जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. तेच चिंतन जर देवाचं असेल, शुभ विचारांचं असेल, लोकांच्या भल्याचं असेल तर ते चित्ताचं चैतन्य होतं. म्हणून काय गंमत आहे बघा, ते जे चित्त माणसाला अधोगतीला देऊ शकतं म्हणजे अनिष्ट चिंतनातून, तेच चित्त माणसाला देवापर्यंतही पोचवू शकतं. अगदी देवापर्यंत म्हणजे त्याला दिव्यत्व प्राप्त होतं. म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन, असं जे संत सांगतात त्यानुसार चिंतन केलं पाहिजे. कुठे? चित्तामध्ये, म्हणजे आपल्या मनामध्ये. सोपं लक्षात द्या. ते मन 2 वेळा आपण म्हणतो. ते मन म्हणताना नॉर्मली जे आपण मन म्हणत असतो ते बहिर्मन अंतर्मन मिळून असलेली ही जी जाणीव आपली, त्याला आपण एक मन हा शब्द वापरतो. शास्त्रशुद्ध भाषेत त्याला आपण खरं जाणीव म्हणतो. जाणणारं तत्व, हे जे जाणणारं तत्व, ही जाणीव, त्याला आपण नॉर्मली मन शब्द वापरतो. पण जाणीव हा शब्द इतका पटकन प्रचलित नाही आहे भाषेमध्ये. किंवा हा जाणीव हा शब्द जाणीव नेणीव भगवंती नाही असं जे सांगितलं ना, ते जाणीव म्हणजे ज्ञान आणि नेणीव म्हणजे अज्ञान, ह्या अंगाने तो शब्द वापरला जातो. पण आपण आता ते सांगतो आहोत, जाणीव म्हणजे जाणणारं तत्व, म्हणजे आपण जे सतत पाहतो, ऐकतो, बोलतो, म्हणजे सगळं जीवन आपलं जे सगळं जे जीवन जे चाललेलं आहे जाणणारं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काहीतरी जाणत असतो. आणि जाणतो म्हणजे नुसतं जाणत नाही तर त्या जाणण्यातून आपल्या ठिकाणी
संकल्प विकल्प उमटत असतात, म्हणजे विचार उमटत असतात, असं करूया तसं करूया, असं करूया तसं करूया, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेला त्याच्यातून चिंतन केलं जातं, तेच विचार घोळवले जातात. आणि त्या चिंतनातून पुन्हा काही निर्णय घेतो आपण. आणि काही निर्णय न घेतले तरीसुद्धा त्या चिंतनातून आपल्याला चांगली वाईट परिस्थिती आपल्या समोर येत असते. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. म्हणून चांगली परिस्थिती आणि वाईट परिस्थिती आपल्या हातात नसते. परत लक्षात ठेवा, ह्या परिस्थिती येणाऱ्या आणि जाणाऱ्या असतात. पण त्या परिस्थितीचा परिणाम आपल्यावर आपलं चित्त जर अस्थिर असेल तर लगेच होतो. आणि त्याचं चित्त आपलं देवाच्या किंवा चांगल्या अंगाने विचाराच्या अधिष्ठान असेल तर त्या परिस्थितीवर आपण मात करू शकतो. हे शास्त्र समजलं. म्हणजे चित्त समजत असताना या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेता आल्या पाहिजेत की चित्त शुद्ध होणं महत्त्वाचं आहे. की चित्त शुद्ध झालं तर त्याचं चैतन्य होतं. चैतन्य होतं म्हणजे चित्त चैतन्य पडता मिठी हरिरूप दिसे अवघी सृष्टी. म्हणजे दिव्यत्व प्राप्त व्हायचं असेल त्या चित्ताला चैतन्याची, चित्त आणि चैतन्याची मिठी झाली पाहिजे. आता मिठी झाली पाहिजे म्हणजे काय, चित्ताला आपण चैतन्यच आहो हे कळलं पाहिजे. चैतन्यातून चित्त निर्माण होतं. चैतन्य काय, तर चैतन्य म्हणजे परमेश्वरी शक्ती. सोप्या भाषेत सांगायचं चैतन्य म्हणजे काय, चैतन्य म्हणजे चैतन्य स्वरूप. त्याला सर्वसाधारणपणे आपण ज्याला परमेश्वर म्हणतो ती परमेश्वरी शक्ती म्हणजे चैतन्य. ह्या परमेश्वरी शक्तीतून सर्व विश्व निर्माण झालेलं आहे. म्हणजे लक्षात, ज्या चैतन्यातून सर्व विश्व निर्माण होतं आणि त्या निर्मितीमध्ये म्हणजे प्रत्येक रूपामध्ये हे चैतन्य चित्त रूपाने असतं. कुठे 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 आपण फिरत बसू असं बघायला गेलं तर की जे चैतन्य आहे आणि आपण जे चित्त म्हणतो ते म्हणजे चैतन्य म्हणजे तीच परमेश्वरी शक्ती प्रत्येक देहामध्ये चित्त रूपाने प्रगट होते. पण तिथे अहंकार असल्यामुळे आपलं ईश्वरत्व त्या चित्ताला कळत नाही. चिंतन आपलं बिघडतं का, कारण चिंतन बिघडण्याचं कारण अहंकार. अहंकार म्हणजे चित्ताला आपण ईश्वर नाही हे कळतं, ईश्वर नाही असं वाटतं, त्याला अहंकार वेगळा अर्थ होतो ना. चित्ताला आपण ईश्वर नाही तर चित्ताला आपण देह आहोत असं वाटतं तर त्याला म्हणतात तो अहंकार. आणि ज्या चित्ताला हे लक्षात येईल की आपण म्हणून जे आहोत ते चैतन्यच आहोत हा भाव आला तर त्या चित्ताचं चैतन्य होतं. म्हणून चैतन्याची चित्सत्ता सदैव आठवे चित्ता तरीच बोली जाई अनन्यता एरवी सर्व विफळ. म्हणजे काय सांगितलं परत, हे चैतन्याची चित्सत्ता. बघा कसा शब्द वापरतात संत. हे चैतन्य आहे, ह्या चैतन्यातून हे सगळं विश्व जे निर्माण झालं ते म्हणजे त्याची चित्सत्ता आहे. म्हणजे चैतन्याची चित्सत्ता सदैव आठवे चित्ता. चित्त शब्द दोन ठिकाणी वापरले जाते की आपल्या चित्तामध्ये जर सदैव आठवण असेल, सदैव स्मरण असेल, काय हे सर्व चैतन्याची चित्सत्ता आहे. म्हणजे हे सगळं विश्व जे विश्वाकडनं जे सगळं कार्याची निर्मिती म्हणजे रूपांची निर्मिती आहे. म्हणजे अगदी ब्रह्मांडापासून मुंगीपर्यंत मुंगीची निर्मिती आणि ब्रह्मांडामध्ये हे ग्रह तारे आकाशगंगा या सगळ्या जे आपण म्हणत असतो कृष्णविवर जी निर्माण होतात ही सर्व एका चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. म्हणून चैतन्याची चित्सत्ता सदैव आठवे चित्ता. म्हणजे इथे सदैव देवाचं हित ते करावे, देवाचं चिंतन म्हणजे काय, देव म्हणायला केलं तर काय होईल. हे जे चैतन्याचं चिंतन जर झालं, देवाचं चिंतन म्हणजे चैतन्य स्वरूपाचं चिंतन. कारण चैतन्य स्वरूप कोणत्याही अंगाने या मानवी देहातून ह्या चित्ताला जाणता येत नाही. तुम्हाला असं का,
जसं आपला चेहरा किंवा आपले डोळे आपल्याला आपण पाहू शकत नाही, डोळ्यातून आपण सगळं पाहतो, पण डोळे पाहता येत नाहीत. कोणाला? डोळ्याला पाहता येतात का? नाही पाहता येत. तसं ह्या चित्ताला स्वतःला पाहता येत नाही, म्हणजे चैतन्य आहोत हे कळत नाही, अशी विचित्र अवस्था ह्या चित्ताची असते. म्हणजे स्वतःला ते ओळखत नाही, पण जगाला ओळखतं. जगाकडे त्याचे सगळं लक्ष असतं. हा काय करतो, तो काय करतो, तो काय करतो. बघा सगळे गप्पा टप्पा काय करतात, हाने असं केलं, त्याने तसं केलं, तो असं वागतोय, तो असं बोलतोय, इथेच अडकलेलं असतं. आणि त्यामुळे ही पाहण्याची जी दृष्टी आहे आपली ती इतकी बिघडलेली आहे की त्यामुळे चित्त आपलं अशुद्ध आहे. आता गंमत आहे, इथे संचिताचा काय संबंध आला, तर चित्ताचं सर्व कार्य संचितातून निर्माण होतं. संचित हा शब्द आहे ना, साधा अर्थ संचित म्हणजे गाठोडं. पूर्वी आपण गावाला बिवाला जायचे त्यावेळेला काय करायचं, एक गाठोडं बांधून गप्प लपवलेलं गाठोडं, काखेत पैशाचं सोन्याचं असतं ना. आताची काळ वेगळा. आता काय तुम्हाला डिजिटल दिवस आले तर तुम्हाला चेक द्यायचं, मोबाईलवर दाबलं तर काय, बटणं दाबली तर होतं ना. पण पूर्वी पैसे बिसे घेऊन जायचे तर गाठोडं घेऊन जावं लागायचं, लपून ठेव, कोणी चोरू नये म्हणून. तसं माणूस जेव्हा जन्माला येतो तर त्याच्याबरोबर संचित असतं. गाठोडं तर घेऊन येतो. प्रत्येक ठिकाणी आपण जन्माला जातो हे आपलं गाठोडं आपल्याबरोबर घेऊन जात असतो. जसं पिकनिकला जाताना हल्ली बॅगा घेऊन जातो, पण खाऊ पिऊ काय हवं नको ते सगळं असतं. नुसतं हातपाय आपले हात मोकळे ठेवून निघालं, चला मी बाहेर चाललोय फॉरेनला. काय फॉरेनला कुठे जाणार, काय हातात काय नाही, कसं जाणार. तर तसं नाही, तुम्हाला काहीतरी घेऊन जावं लागतं, कळलं ना. बरोबर घेऊन जात मी आपली सोय होण्यासाठी. तसं प्रत्येक माणूस किंवा माणूस म्हणण्यापेक्षा खरं म्हणजे जे जे जन्माला येतं, म्हणजे पशु पक्षी कीटक सर्व काही ते जन्माला येतं ते संचिताच्या अंगाने जन्म. आता संचित म्हणजे काय, तर त्याला म्हणतो आपण आपल्या कर्माचे सूक्ष्म ठसे म्हणजे संचित. आता कर्माचे सूक्ष्म ठसे म्हणजे आपण चांगलं कर्म करत असू तर त्याचे चांगले ठसे म्हणजे त्याला पुण्य हा शब्द वापरतात, आणि अनिष्ट कर्म केले असेल तर त्याचे वाईट ठसे म्हणजे त्याला पाप म्हणतात. आता हे ठसे म्हणजे काय, परत म्हणजे एक तो संचित म्हणताना संचिताचं गाठोडं तर दिसत नाही, कारण ते अत्यंत सूक्ष्म आहे. आता आपण ते मगाशी उदाहरण दिलं, ते गाठोडं दिसतं, म्हणजे लपवलं असलं तरी दिसतं कुठेतरी. पूर्वीचे लोक कसे करायचे, आतमध्ये बंडी असे, बंडी म्हणजे गंजी आता म्हणतो, त्याच्याऐवजी आणखी एक पातळ ह्याच्या त्याच्यातनं खिसा असायचा, वरून मग ते शर्ट चढवायचे, त्याच्यावर कोट चढवायचे, म्हणजे आतमध्ये काय दिसणार नाही, कळलं. तसं संचित जे आहे ते न दिसणारं आहे, पण त्याच्याद्वारे आपलं सगळं जीवन चाललंय. म्हणजे येताना आपण जे संचित घेऊन येतो त्या आधारावर आपल्याला आपला जन्म होतो. म्हणजे आपला म्हणजे कोणाचा ह्या जाणीवेचा म्हणजेच ह्या चित्ताचा. चित्तरूपानेच हे चैतन्य प्रकट होतं म्हटलं ना. म्हणजे ही जाणीव, चिंतनात्मक जे काय केलंय त्या अंगाने नवीन जन्म प्राप्त होतो. म्हणजे जे संचित आहे त्या संचिताच्या आधारे प्रत्येक जाणीवेला देह प्राप्त होतो. मग तो मुंगीचाही असेल किंवा हत्तीचाही असेल, कोणताही, किंवा माणसाचा असेल. ह्या संचिताच्या मध्ये जे पाप पुण्य आहे, पाप पुण्य म्हणजे चांगलं कर्म आणि वाईट कर्म असा एक भाग. दुसरा, आपण ज्या गोष्टीचं पुन्हा चिंतन केलं असेल तर त्याप्रमाणे आपण जन्माला येतो असं म्हटलं जातं ना. आणि त्यावेळेला जर आपण अनेक प्राणी मात्र म्हणजे पेट म्हणतो ना आपण, पेट म्हणजे काय, पाळीव प्राण्यांना पाळतो आपण, त्याच्यावर जर आपण अतिशय प्रेम करत असू
तर देह सोडताना त्याचीच आठवण आली तर ते संचितात गेलं तर दुसरा जन्म तसा होतो. काय म्हणतो लक्षात आलं? म्हणून प्राण्यांवर प्रेम करावं, पण इतकं प्रेम करू नका की मरताना त्याची आठवण येईल, अरे बापरे असं काय होईल, बाकीच्या बाजूला गेली. कारण ती गोष्ट सांगितली झाली, जड भरताची गोष्ट सांगितली की त्याला त्याचं त्या हरणावर अतिशय प्रेम होतं. लहानपणापासून त्या हरणाला पाळलं, त्याच्याबरोबर ते राहायला लागलं. मग थोडं इकडे तिकडे गेलं की त्याला लगेच काळजी, अरे बाबा वाघ बिघ खाणार नाही, त्याला कुठे बघणार नाही. म्हणजे गेला होता म्हणजे तिथे ध्यानधारणा करायला जंगलात. जड भरत म्हणून जे ऋषी होते ते परमेश्वराचं चिंतन करणाऱ्याला जंगलात जाऊन बसवले होते. चांगलं होतं ना, चिंतन चांगलं, देवाचं चिंतन करायला गेलं होतं. आणि तिथे नदी वाहत होती आणि तिथेच एक गर्भवती हरिण पाणी प्यायला गेली आणि त्याच वेळी एक वाघाने डरकाळी फोडली. ती हरिण घाबरली आणि तिने एका पिल्लाला जन्म दिला आणि तिचा तिने देह सोडला. आता गंमत बघा, आम्ही काय सांगतो म्हणजे लक्षात घ्या. आता ही गोष्ट आणखी एक गोष्ट, त्या हरणाने वाघाला त्या डरकाळीला घाबरून प्राण सोडला आणि त्या पिल्लाला जन्म दिला. म्हणजे त्या हरणाची जी हरिणी होती तिची जाणीव काय झाली असेल, शेवटच्या शेवटी काय दिला लक्षात होतं, वाघ झाली. चित्ताचं गंमत आहे. म्हणून सांगतो कसं चिंतन असतं, आपल्याला माहितीच नाही आपल्याकडे काय काय करतो. म्हणून लक्ष ठेवा आपल्याकडे काय लक्षात करा, कसलं चिंतन करतो हा कोणीही कोणाला सांगू शकत नाही. आपल्यालाच कळतं शेवटी, अरे मी असं करतोय म्हणून. तिथे जर लक्ष ठेवलं तर कळेल का अरे बापरे हे मी असं वाईट करतो, वाईट होता कामा नाही, लक्षात ठेवा. आणि मग त्या ऋषींनी ते पाहिलं आणि त्यांना दया आली आणि त्या लहान पिल्लाला, अगदी म्हणजे जन्माला आलेल्या पिल्लाला आपल्या झोपेत आणून ठेवलं आणि त्याला हळूहळू त्याला चारा बिरा थोडं थोडं देऊन दूध वगैरे देऊन मोठं करायला. आणि त्यावेळी इतकं प्रेम त्या दोघांचं एकमेकावर की ते छोटं हरिण त्यांच्या भोवतीच राहायचं. जसं मोठं झालं की त्याला त्याने बाजूला ते गवत खायला, हरणच ना, उड्या मारत इकडे तिकडे जात जायचं, परत यायचं. मग बरेच दिवस असं झाल्यामुळे त्यांचा हरणावर एवढा जीव की ज्यावेळेला त्यांचं शेवटचं श्वास म्हणजे ज्यावेळेला त्यांचा मृत्यू जवळ आला आणि त्या मृत्यू करताना त्यांना आठवण आली, अरे ह्या माझ्या हरणाचं काय होणार माझ्यानंतर. आणि हे भरत ऋषी पुढच्या जन्मात हरण झाले. ते हरण झाले पण माहिती होतं त्यांना, म्हणजे त्या जन्मात सुद्धा त्यांना माहिती होतं रे आपण हरण झालो म्हणून, कळलं का. आता काय कळलं, हरणाचा जन्माला आला, चित्तामध्ये जे असतं ते बाहेर पडतं. असं म्हणजे सांगायचं चित्ताला महत्व किती ते सांगतोय तुम्हाला. आणि तिथे परत कोणते राजाने त्यांना धनुष्याने बाण लावलं, पण त्याच्या मनामध्ये सतत त्या मनुष्य देहाचं स्मरण होतं की आपण मनुष्य होतो, ते हरण झालं. राजाने बाण मारला तर मनुष्याला पाहिलं आणि ह्यांचा पण दुसरा जन्म आला मनुष्याचा. म्हणजे ह्या मनुष्य जन्म म्हणजे ते मला वाटतं त्या घरामध्ये ते सहावा मुलगा की 7वा मुलगा म्हणून जन्माला आले. पण ह्या वेळेला त्यांना पक्क माहिती होतं, आता ह्या वेळेला त्यांना चिंतन आपलं बिघडवायचं नव्हतं. म्हणजे त्यांना स्मरण होतं, म्हणजे अभ्यासाचा परिणाम पण असतो. म्हणजे जरी हरण झालं तरी स्मरण असतं, म्हणजे घाबरायचं कारण नाही. अभ्यास केला तर अभ्यासाच्या चित्तामध्ये अभ्यासाचे सतत आठवण असेल की आपल्याला काय झालं पाहिजे. म्हणजे चित्ताला महत्व आहे, चित्तामध्ये जर चिंतन असेल त्यामुळे त्या चिंतनातून ते जन्माला असं बोलायचंच बंद झालं. बोलायचे बंद झाले म्हणजे सगळ्यांना वाटायचं हा मुलगा म्हणजे जड आहे, ह्याची बुद्धी जड आहे म्हणून त्याचं नाव ठेवलं जड भरत. आता हा काहीच बोलत नव्हता, म्हणजे त्याचे आता मोठा झाला, आई वडील वारले, पण मोठ्या भावांची लग्न झाली, ह्याचं कोण, ह्याच्याशी लग्न कोण करणार, हा सगळ्यात लहान होता. पण त्याच्या वहिनी बिनी त्याला पाणी आण रे, हे आण रे, घर कामाला लावलं. म्हणजे सगळं त्याच्यावर काम द्यायचं, बिचार गपचूप काम करतं, काय कोणाला बोलायचं. कारण त्याला बोलायचं नव्हतं, कारण त्याला आठवत होतं की त्या हरणाच्या मागे अरे केलं आणि माझ्या हरणाचं काय होणार ते त्याला बरोबर. म्हणून तो गपचूप मुका काहीच बोलायचं नाही, म्हणून त्याला जड म्हटलं. पण त्याला सगळं ज्ञान होतं खरं सांगायचं तर, म्हणून तो आपलं चित्त शुद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे काहीच त्याच्यात अशुद्धपणा येता कामा नये म्हणून तिथे मौनात असायचा.
आता एक दिवस तिथून राजा जात होता आणि त्याची पालखीमध्ये बसलेला होता आणि पालखी म्हणजे खांद्यावर ते राजा ज्या पालखीमध्ये त्याला वाहून नेणारे त्यांना भोई म्हणतात. त्या एका भोईची तब्येत बिघडली, ते चालत घेऊन जातात. तर त्या प्रधानाला कळलं की याची भोई, म्हणून दुसरा कोणते चांगला माणूस शोधत होता. तर हा बसला होता एका झाडाखाली. हा चांगला धणकट दिसतोय, त्यावेळी हे रे तू हे का बिचारा काय नाही, मग कोणाला नाहीच म्हणायचं नाही, जे कराल ते गपचूपपणे सगळं करायचं. तिथे मी नाही करणार मी करणार असं काय म्हणाल. पण तो पुढच्या भागात त्याला धरलं होतं आणि तो पुढे जाताना त्याला एक मुंग्या दिसला, असं खूप वारूळ मुंग्या. म्हणून त्यांना वाचवण्यासाठी, म्हणजे आपल्या पायाखाली मुंग्या मरू नयेत ना, म्हणजे पाप लागतं ना, म्हणून तो असा असा हल्ला. तर राजा म्हणतो अरे एवढा चांगला दणकट असेल तुला काही सरळ पालखी नेता येत नाही का. त्यावेळी तो त्याच्या मुखातून पहिला आला की प्रत्येक ठिकाणी जे चैतन्य आहे त्या चैतन्याच्याकडे मी पाहतोय. म्हणून अर्थ वेगळा आहे, पण तुम्हाला थोडका मराठीमध्ये सांगतो की ते. तर राजाला आश्चर्य, हा न बोलणारा माणूस असा कसा बोलला. परत त्याने थांबवले आणि त्याला विचारलं आणि मग त्या दोघांचा संवाद झाला. तेव्हा त्याला कळलं की हा महाज्ञानी माणूस आहे. आणि मग त्याने राजाने त्याला घेऊन गेला वगैरे सगळी गोष्ट जी सांगितली जाते. आता या गोष्टीत बोध काय, चित्त. म्हणून चित्ताला सतत चैतन्याचं जर स्मरण दिलं तर ह्या चित्ताचं दिव्य रूपात, दिव्य स्वरूपाशी एकरूपता साधली जाते आणि ते दिव्य होतं, म्हणजे देव होतं. पण त्याच चित्तामध्ये जर अनिष्ट चिंतन केलं तर तीच अवस्था त्या जाणीवेला प्राप्त होते. म्हणून इष्ट आणि अनिष्ट चिंतन केल्यामुळे ह्या चित्तामध्ये हे इष्ट अनिष्ट चिंतनाचे जे सूक्ष्म ठसे साठवले जातात त्याला संचित म्हणतात. संचित आणि चित्ताचा संबंध काय, चित्ताचं सगळं जन्माला आल्यापासून आता अगदी देह जो मिळतो. आता काही मुलांना देह अगदी जन्मताच श्रीमंताच्या घरात जन्माला येतात, राजाच्या घरात जन्माला येतात. आणि काही मुलं अगदी अतिशय जंगलामध्ये गरिबी अवस्थेत जन्माला येतात. अशा नेहमी प्रकारे सगळीकडे जन्म. आता ह्या क्षणी पण अनेक जन्म झालेत. अनेक मुलं कुठे श्रीमंताच्या घरी, कोण गरिबाच्या घरी, कोणाला 2 वेळा घरात जेवता येत नाही अशा लोकांच्या घरी जन्माला येतात. ते जन्माला येणाऱ्या मुलाचं प्रारब्ध आहे. प्रारब्ध म्हणजे संचितात त्याच्या ठिकाणी जे जे काही साठवलेलं आहे त्याचा तो परिणाम आहे. म्हणजे जीवन आपलं हे संचिताचा परिणाम असतो. आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती हे आपण करीत असलेल्या संचिताचा परिणाम, म्हणजे पाप पुण्याचा परिणाम आहे. म्हणून पाप आणि पुण्य हे सुद्धा नेहमी लक्षात. पाप आणि पुण्य म्हणजे नेमकं काय, चांगल्या परिस्थितीला आकर्षित करणारी शक्ती म्हणजे पुण्य आणि वाईट परिस्थितीला आकर्षित करणारी शक्ती म्हणजे पाप. सोप्या अर्थ समजावं. पाप पुण्य असं सांगता येत नाही, काय हे पाप आणि पुण्य म्हणून दाखवत आहे. आपल्याला चांगले सद्गुरू मिळणं हे आपल्या संचितात असलेल्या पुण्याईचा प्रभाव. सद्गुरू ओळखणं कसं, ते खरे सद्गुरू किंवा खोटे सद्गुरू. काही लोकांना भोंदू सद्गुरू मिळतात, ते काय त्यांच्या संचितात असलेलं पाप त्यांच्या वाट्याला आलं, कळलं. आपल्याला चांगले सद्गुरू मिळाले तर आपल्या संचितात असलेलं पुण्य आपल्या वाट्याला. म्हणजे संचिताचा संबंध एवढा प्रचंड आहे, लक्षात घेतलं की धडधाकट शरीर, निरोगी शरीर जन्मताच लहान मुलाला मिळणं हे त्याच्या संचिताचं परिणाम आहे. संचितात जे पुण्य आहे, पूर्वजन्मात केलेल्या कर्माचं पुण्य आहे, ते त्याला मिळालं. आणि ते चांगलं धडधाकट शरीर, चांगल्या घरात जन्माला येणं, हे सगळं त्याचा परिणाम आहे. आणि म्हणून आपलं शरीर हे आपल्या आपलं प्रारब्ध आहे. आपलं शरीरच आपलं प्रारब्ध आहे. म्हणजे संचितातून आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे. आणि म्हणून संचितातून जे शरीर मिळतं, म्हणजे पाप पुण्यातून जी परिस्थिती आपल्याला वाटायला येते त्या परिस्थितीला आपण प्रारब्ध म्हणतो. म्हणजे संचिताचंच प्रगट रूप आहे. आणि हे जे प्रारब्ध आहे, चांगलं किंवा वाईट दोन्ही असतं. पापात्मक गोष्टी ज्या असतात त्याच्यातून अनिष्ट परिस्थिती वाटायला येते. का लहान मुलं जन्माला अतिशय आजारी होऊन जन्माला येतात, किंवा लहानपणी आपण म्हणतो ना, अरे एवढ्या लहानपणी त्यांना अनिष्ट आजार झाले, हे संचिताचा परिणाम असतो. म्हणजे या कर्मसिद्धांत ज्या जीवनाचा आपण मांडतो ना, त्यामुळे आपण म्हणतो लहान मुलाचं काय पाप आणि पुण्य असं म्हणतो ना. लहान मुलं, अगदी लहान मुलांना कधी कधी फार वाईट
परिस्थिती जन्माला येते ते संचित, त्याला संचित म्हणजे पुनर्जन्म जे सांगितला जातो, पुनर्जन्म सिद्धांत, त्या पुनर्जन्माच्या सिद्धांताप्रमाणे संचिताच्या द्वारे प्रत्येकाला त्याचा जन्म मिळत असतो. म्हणून संचितात आपण काय साठवून ठेवतो त्याप्रमाणे पुढच्या जन्माची आपली वाटचाल असते. म्हणून आत्ता आपल्याला काय केलं पाहिजे, आता हे शास्त्र कळल्यानंतर आपल्याकडनं सतत सत्कर्म झालं पाहिजे, सकारात्मक विचार आपल्याला करता आले पाहिजे, चांगल्या चांगल्या गोष्टीचं चिंतन केलं पाहिजे. लक्षात घ्या, नुसतं सिरियल बघून बघून संचितात काय साठवून ठेवायला कळणार नाही. सासू सुनेचं भांडण बघतो, मजेने बघतो, कशी सासू बोलली, कशी सून बोलली, आणि परत दुसऱ्या दिवशी 2 बायका भेटले की अरे बघ ती अशी बोलली आणि तो असं बोलणार. चित्तामध्ये घुसलं की संचित बिघडलं म्हणून समजा, कळलं. म्हणून चांगलं ते बघायचं ना, तर जे बघतो तेच चिंतन आपण करतो. लक्षात ठेवा, जे आपल्या दृष्टीच्या समोर जे दिसतं त्याचेच विचार आपण पुन्हा पुन्हा करत असतो. म्हणून आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे, म्हणजे संचित शुद्ध होतं. विचार करण्याची पद्धत जेव्हा आपल्याला जर आपण शिकू, खरं म्हणजे की आपल्याला प्रत्येक परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे, तर ते घाबरण्याचं काहीच काम नाही. कारण जेव्हा ती परिस्थिती स्वीकारतो आणि त्या परिस्थितीला आपण जेव्हा सकारात्मक दृष्टीने विचार करायला लागतो, चिंतन करायला लागतो, त्यावेळेला तिथेच आपल्याला चांगली परिस्थिती मिळते एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने संचितामध्ये पुण्याईचा साठा निर्माण व्हायला लागतो. म्हणून आपण ज्यावेळेला ह्या चैतन्य स्वरूपाचं चिंतन करायला असतो, एकत्र येतो, आणि चैतन्य स्वरूपच सर्वत्र आहे हे पुन्हा पुन्हा जर आपण चिंतन केलं तर काय होईल, ह्या चैतन्याशी ह्या चित्ताचं एकरूपता साधली जाईल आणि हे चित्ताचं चैतन्यमय रूप होऊन जाईल. म्हणजे आहे किती सोपं. म्हणून नामस्मरण करा असं जे सांगितलं आहे, ते नामस्मरण करा म्हणजे ईश्वराचं चिंतन करा नामाच्या द्वारे. आपण म्हणून जे सर्वजण आहोत ते सगळेजण चैतन्य आहोत, हा बहुत आहे महत्वाचं. सर्व खल्विदम ब्रह्म म्हणजे सर्वत्र चैतन्य आहे. ज्ञानेश्वर म्हणून त्याचं काय सांगितलंय, सर्व उपाधी माझी चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणजे सर्वत्र चैतन्य आहे. प्रत्येक उपाधी म्हणजे प्रत्येक रूप, मुंगी असो, कावळा असो, माणूस असो, वनस्पती असो, म्हणजे चर आणि अचर. अचर म्हणजे ज्याला आपण निर्जीव म्हणतो. खरं ते निर्जीव म्हणजे ते सुद्धा चैतन्यच आहे, पण नेणीव स्वरूप चैतन्य आहे. तिथे प्रतिक्रिया दिसत नाही म्हणून त्याला आपण निर्जीव म्हणतो. दगडासमोर किती त्याला काही बोला, तर दगड काय बोलतो का तुम्हाला? नाही. तर त्याला म्हणतो आपण निर्जीव आहे. निर्जीव नाही, तर दगडामुळे बोलतोय ना, जोरात फटका मारतो, फटका द्या, काय होईल? तुमचाच हात दुखेल, त्याला काय नाही म्हणत. कळलं? म्हणजे कसं असतं बघा, तर तिथून तो परिणाम देतो. दगडाला कसा परिणाम घ्यायचा आहे, तर तो जोरात दगडाला हात मारा, तुमचा हात दुखेल, दगडाला काही फरक पडणार नाही. किंवा जर हातोडा मारला तर दगडामध्ये तुकडे होतील, पण दगड काही बोलणार नाही, कारण तो नेहमी स्वरूप आहे. म्हणून त्याला अचर म्हणतो, निर्जीव म्हणतो. खरं सजीव आणि निर्जीव असं जो प्रश्न बघितलं जातं, जिथे प्रतिक्रिया मिळते त्याला आपण सजीव म्हणतो. कावळ्यासमोर जरासा दगड घ्यायला असं उचलल्यासारखं करा, कावळा पटकन उडून जातो, कारण तो सजीव आहे. त्याला कळतं हा माणूस खाली वाकला म्हणजे मला दगड मारू शकतो, मारला नाही तरी, कारण तो सावध असतो. म्हणजे इथे अगदी मुंगी पण चालते, मुंगीच्या समोर असं बोट पुढे पुढे करा, मुंगी इकडे तिकडे पळायला लागते, लगेच आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न ती करते. मच्छर मारायला जागा, ते बघा मच्छर इकडे तिकडे उडतं बरोबर, कारण त्या मच्छरालाही कळतं कोणतरी आपल्याला मारायला येतं हे त्याला कळतं. कारण ते कळणं म्हणजेच इथे सजीवता आहे. सजीव म्हणजे जाणणेपण आहे. जिथे जाणलं जात नाही, म्हणजे जाणीवपूर्वक जाणलं जात नाही, त्याला आपण निर्जीव म्हणतो. जिथे जाणीव जाणून प्रतिक्रिया दिली जाते त्याला आपण सजीव म्हणतो. म्हणून सगळं आहे ते चैतन्य आहे, आणि ह्या चैतन्याचं स्मरण झालं पाहिजे. म्हणजे ही सर्व परमेश्वराची रूपं आहेत. सोप्या भाषेत, भक्तीच्या भाषेत आपण म्हणतो ही सर्व रूपं परमेश्वराची आहेत. हे संत जे सांगतात ते चिंतन जर आपण करायला लागलो तर त्याच्यातून भरपूर पुण्याई निर्माण होते, आणि
त्या चित्ताच्या द्वारे हे संचित आपलं शुद्ध व्हायला लागतं. आणि ज्या शुद्ध संचित होणं म्हणजे पुण्याचा साठा वाढणं हा एक भाग. पण त्याहून अतिशय हे संचित शुद्ध होण्याचं एक सर्वात सोपं उदाहरण म्हणजे सोपी गोष्ट म्हणजे सतत ह्या चैतन्य स्वरूपाचं चिंतन झालं पाहिजे. हित ते करावे देवाचे चिंतन म्हणून करुनिया मन एकविध. आता मन एकविध सांगितलं म्हणजे ह्या मनाला म्हणजे ह्या चित्ताला, तिथे मन आणि चित्त दोन्ही अंगाने सारखं समजायला हरकत नाही. सर्वत्र एकविध म्हणजे सर्वत्र विविधतेमध्ये एकाला पाहणं म्हणजे एकविध. विविध रूप पाहतो आपण, अनेक माणसं पाहतो, अनेक पशुपक्षी पाहतोय, पण आपल्याला काय माहिती आहे, ज्याला ज्ञानी माणसाला काय कळतं, हे सर्व चैतन्य आहे. अज्ञानी माणूस काय करतो, माझ्या फायद्याचा आहे की नुकसानीचा आहे, मला आवडतो की नाही आवडत. त्याप्रमाणे चांगला माणूस हा माझा म्हणतो, वाईट आहे ज्याचं पटत नाही जा त्याला कुठेतरी फटके बसू देत म्हणतो आपण. म्हणजे हे जे अनिष्ट चिंतन आपल्याकडे होतं त्याच्यातून आपलं संचित पापात्मक होतं. पापात्मक म्हणजे अनिष्ट परिस्थिती ओढावून घेणारी शक्ती तिथे निर्माण होते. म्हणजे आपण आपलं नुकसान करतो. ज्यावेळेला आपण सत्कर्म म्हणजे चांगले विचार करायला लागतो, चांगलं सर्वांशी बोलायला लागतो, कोणाचे मन दुखवू नका असं जे सांगितलं जातं. म्हणजे काय, हे जे मन दुखवतो त्यावेळेला चित्त अशुद्ध होतं. म्हणजे संचितामध्ये पापाचा ठसा निर्माण होतो. बघा, चित्त अशुद्ध होणं म्हणजे संचितामध्ये पापाचा ठसा निर्माण होतो. चित्त शुद्ध झालं, चित्त सत्कर्म केलं तर त्या संचितामध्ये पुण्याचा ठसा निर्माण होतो. ठसा म्हणजे शक्ती, लक्षात घ्या. सुप्त अवस्थेतली शक्ती, त्याला आपण ठसा आहे ते शब्द वापरतो. सुप्त आहे पण ती प्रगट होते काही काळाने, एक एक परिस्थितीमध्ये की विचाराने, चिंतनातून. संचितामध्ये असलेल्या पाप पुण्याची जी शक्ती आहे म्हणजे ठसे आहे ते प्रगट होतात आणि चांगली वाईट परिस्थिती आपल्या वाट्याला येते. म्हणून नेहमी चांगलीच परिस्थिती आपल्याला यावी असेल तर सतत चिंतन चैतन्य स्वरूपाचं एका बाजूने केलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने सतत चांगलंच होणार हा विचार आपल्या चित्तामध्ये आला पाहिजे. म्हणजे चिंतन तसंच असलं पाहिजे. कशी परिस्थिती असो इथे चांगलंच होणार किंवा सद्गुरू रूपाने आपलं चांगलंच होणार हा ज्याच्याकडे विचार असतो त्याच्या संचितामध्ये पुण्याचे ठसे निर्माण व्हायला लागतात. म्हणून म्हटलं की इथे चित्त आणि संचित कसं एकमेक म्हणजे खरं चित्ताचं सगळं जीवन संचिताच्या आधारे चाललेलं आहे. संचितामध्ये किती पाप आणि किती पुण्य आहे त्याप्रमाणे त्या त्या माणसाला चांगली परिस्थिती वाईट परिस्थिती समोर येत असते आणि त्या त्याप्रमाणे तो त्या परिस्थितीला तोंड देत असतो. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असेल तर एक गोष्ट नेहमी करता आली पाहिजे. पहिलं म्हणजे परमेश्वराचं किंवा ज्याला सद्गुरू मिळालेले आहेत त्याने आपल्या सद्गुरूंचं सतत चिंतन केलं पाहिजे. की सद्गुरूंचं किंवा देवाचं जेव्हा आपण चिंतन करत असतो तेव्हा त्या संचितामध्ये पुण्याचा साठा निर्माण होत असतो. कारण ते जे दिव्यत्वाच्या भावातून आपण सद्गुरूंचं स्मरण किंवा देवाचं स्मरण करत असतो आणि त्यामुळे एका बाजूने संचितामध्ये पुण्याचा जो साठा आहे किंवा पुण्य यतीवरवर यायला लागते. दुसऱ्या बाजूने त्याच ठिकाणी पाहताना चांगलंच होणार हा विचार ज्यावेळेला द्यायला लागतो तेव्हा त्या पुण्याच्या त्या शक्ती जी आपण म्हणतो ती शक्ती त्या अनिष्ट परिस्थितीला धुडकावून टाकते किंवा अनिष्ट परिस्थितीला बाजूला करू शकते. म्हणून बऱ्याच वेळेला बघा आपण जातो आणि काहीतरी मोठा पाऊस आला, वादळ आला, त्यात काही माणसं अडकली. हे माणसं अडकली म्हणजे काय झालं, त्यांच्या प्रारब्धात असलेल्या अशुभ ठसे म्हणजे ज्याला पापात्मक ठसे आपण म्हणतो त्यामुळे त्या परिस्थितीत तिथपर्यंत आपण पोचतो. पण त्याच वेळेला कोणतरी येऊन तुम्हाला मदत करून त्याच्यातून बाहेर काढून जातं. तुम्ही काहीच केलेलं नसतं. पण जेव्हा तुम्ही बघत कोणाचं देवाचं चिंतन केलं म्हणा किंवा सद्गुरूंचं चिंतन केलं आहे आणि त्याच्यातून आपण जाणारच ह्या सकारात्मक विचाराने करायला लागलं त्या परिस्थिती निवळते आपोआप आणि आपण आपलं जीवन आनंदाने जीवन जगू शकतो. म्हणून हे जे शास्त्र आहे जीवनाचं, हे जीवनाचं शास्त्र आपल्याला जर व्यवस्थित समजलं त्याने बोध काय घेतला आलं पाहिजे. सतत आपण चांगलेच विचार शुभच विचार केले पाहिजेत, शुभ चिंतन केलं पाहिजे, शुभ इच्छा धारण केल्या पाहिजेत. जितकं शुभ
हे विचार म्हणजे इच्छा रूपाने, धारणा रूपाने, कल्पना रूपाने, चिंतनाच्या रूपाने जेव्हा चिंतनात आपण पुन्हा 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 घेतो तेव्हा आपलं संचित शुद्ध होतं, चित्त आणि चित्त शुद्ध होतं दोन्ही. आणि त्यामुळे कोणत्याही अंगाने नकारात्मक विचार येता कामा नये. इथे आपण खूप सावध राहायला पाहिजे. जरा सुद्धा अनिष्ट केलेला विचार आपल्याला कुठेतरी संचितामध्ये ते पापात्मक ठसा निर्माण होऊन त्या पापात्मक ठसातून पूर्वी असलेल्या पापात्मक ठसे प्रगट होतात. परत लक्षात घ्या, तो पापात्मक ठसा निर्माण होतो म्हणजे चिंतनाचा चेक. म्हणजे आपण जसं बँकेत चेक देतो आणि कॅश घेतो बेरर चेक, तसं चिंतनाचा चेक आपण आपल्या डिवाइन बँकेमध्ये म्हणजे ह्या संचितामध्ये. परत डिवाइन बँक म्हणजे काय? संचित. त्या संचितात तो दिला की ज्या पद्धतीचे चिंतन करतो त्याच पद्धतीची शक्ती म्हणजे पापात्मक शक्ती किंवा पुण्यात्मक शक्ती ती प्रगट होते आणि चांगली वाईट गोष्ट आपल्याला प्राप्त होत असतात. म्हणजे हे शास्त्र आहे जीवनाचं. आपण हे जीवन जगतो आहोत ते अशा पद्धतीने जीवन जगतो. म्हणजे चित्त आणि संचिताचा संबंध किती घनिष्ठ आहे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल. म्हणून इथून सोपं काय? सोपं हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. डोळे उघडे केल्यानंतर सर्वत्र विविध रूपं दिसतील, विविध माणसं भेटतील, विविध प्रकारची माणसं भेटतील, पण आपल्याकडे त्यांच्याबद्दल नेहमी त्याचं भलं व्हावं हाच विचार आला तर आपलं संचित सुधारतं. इथे स्वार्थी व्हायचं असेल तर स्वार्थी व्हा. काय? संचित सुधारलं पाहिजे. म्हणजे आपला गाठोडं जन्मजन्मी घ्यायचं आहे ते पक्क झालं पाहिजे. जर प्रवासात घेताना तुम्ही गोष्टी तुमच्या हव्या त्या घेतल्यानंतर काय होतं? भूक लागली तर खायला मिळत नाही, ताण लागलं तर पाणी मिळत नाही, पाणी घ्यायला विसरला, खायला घेऊन जायला विसरला, भूक लागली तर काय करू? मग इकडे बघतो कुठे वडा मिळतो का आणि वड्यावाला त्यावेळेला नेमका नसतो. कळलं ना? मग घे भुकारा, कारण तुझं प्रारब्ध. कळलं? म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला जीवनामध्ये आनंद जर मिळवायचा असेल तर हे सगळं विश्व चैतन्य आहे, चैतन्यातून निर्माण झालं म्हणजे परमेश्वराचं आहे. म्हणून त्यातल्या प्रत्येक रूपाचं भलं व्हावं, कल्याण व्हावं आणि कोणाचे मन दुखवायचं नाही हे सतत लक्षात ठेवा. कोणत्याही साधा उच्चार आपण कोणाला उच्चारात दुखवायचं म्हणजे नाही म्हणजे कळत लक्षात घ्या. कोणाचंही त्याला वाईट बोलता कामा नये, त्याला अपमान करता कामा नये. कोणी असो, किती मोठा छोटा लहान मोठा कोणी असो, आपलं बोलण्यातून समोरच्याचा अपमान आपण करायचा नाही की तू वाईट वागतोय, वाईट कर मग तुझ्याशी वाईट करणार नाही. एखादा वाईट तुमच्याशी बोलत असेल आणि त्याला तुम्ही सांगू शकता तू हे वाईट बोलतोस, हे काय वाईट नाही. पण आपण जेव्हा त्याला वाईटपणाने बोलतो, वाईट शब्द वापरतो, त्यावेळेला आपलं हे संचित आपण अशुद्ध करतो आणि त्यामुळे पुढे वाईट परिस्थिती आपल्या वाट्याला येते हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून किती कोणी काही वाईट बोललं, अनिष्ट बोललं, अपमानात्मक बोललं तरी आपण मात्र शांत चित्ताने, चित्त शांत पाहिजे, शांत चित्ताने तिथे शांतपणे पाहून चांगल्या विचारातून पुन्हा आपला प्रवास सुरू केला पाहिजे. म्हणून तिथे कोण काय बोलवून ते अडकू नका, अपमान केला करू दे, ते आपल्याला लावून घ्यायचा नाही. अनिष्ट बोलला, वाईट बोलला, आपल्या मनाला लावून नका. आपण परत देवाचं चिंतन करू, म्हणजे चांगलं चिंतन म्हणजे भलं होऊ दे, कल्याण होऊ दे, सर्वांचं कल्याण होऊ दे, जो बोललाय त्याचंही भलं होऊ दे. हे जेव्हा आपण करू त्यावेळेला आपलं चित्त म्हणजे चित्तामध्ये असलेले संचित आणि संचितात असलेला पुण्यात्मक ठसा ह्या चित्ताला चांगली परिस्थिती वाट्याला आणतो. यश प्राप्त करून घ्यायचं असेल तर यशाचा विचार करा. पण यश म्हणजे नेमकं काय हे कळलं पाहिजे. मला यशस्वी व्हायचं, परीक्षेत यश मिळणं म्हणजे परीक्षेत पास होणं म्हणजे यश असं म्हणतो आपण. पण जीवनात यश म्हणजे काय? यशाला मोजमाप नाही. जिथे आपण समाधानी असतो तिथे आपण यशस्वी असतो आणि जिथे आपण असमाधानी असतो तिथे आपण अयशस्वी असतो. हे लक्षात घ्या. थोडासा पगार आहे पण त्या पगारात मी समाधानाने जर जीवन जगतो असं एखादा माणूस म्हणत असेल तर तो यशस्वी आहे. खूप श्रीमंती आहे पण तरी सुद्धा दुनियाचं टेन्शन घेऊन बसलेला असतो, झोप येत नाही त्याला, तो माणूस पूर्णतः अयशस्वी असतो. म्हणजे चित्त, इथे पण चित्ताचा संबंध आहे, लक्षात ठेवायचं. जे चित्त शांत राहत नाही तो अयशस्वी, जे चित्त शांत असतं तो यशस्वी.
म्हणून यशस्वी होणं किंवा यश मिळण्याला मोजमाप नाही. जिथे तुम्ही समाधानी आहात तेव्हा तुम्ही यशस्वी आहात, आणि जेव्हा तुम्ही असमाधानी आहात तर तुम्ही अपयशी आहात. म्हणून असं हे आपलं सगळं जीवन चाललेलं आहे. म्हणून चित्त पाठी मोरे ठाके आपणासी आपण दे, असं जे संत सांगतात की ह्या चित्ताला जे विश्वाकडे पाहतं त्याने सतत पाठीरमोरे म्हणजे आपल्या स्वरूपाला पाहता आलं पाहिजे. म्हणजेच या परमेश्वरी दिव्यत्वाला, आपल्याला दिव्य स्वरूपाला, आपण दिव्य स्वरूपाचे आहोत ह्या स्मरणात राहायचं, म्हणजे चित्त अतिशय दिव्य होतं. म्हणून असं दिव्य चित्त सर्वांना प्राप्त होऊ अशी सद्गुरुचरणी प्रार्थना. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ